महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. निलंगा मतदारसंघात भाजपचा झंझावत. आमदार संभाजीराव व प्रेरणाताई डॉक्टर समिधाताई प्राजक्ताताई निलंगेकर यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. एका बाजूला माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली. त्यांना मतदारसंघात सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या बाजूला पत्नी सौ प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर, वहिनी सौ डॉक्टर समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर व बहीण सौ प्राजक्ताताई मारवा निलंगेकर यांनी महिला वर्गात प्रचारात मोठी आघाडी घेतली. महिला वर्गात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडत ते प्रश्न सोडवण्यासाठी शब्द मिळत असल्यानं महिला वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पैसे डायरेक्ट खात्यावर जमा झाल्यामुळे महिला वर्गात महायुती शासनाचं व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. प्राजक्ताताई मारवा निलंगेकर म्हणतात, आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकरांची मी एकटीच बहीण नाही, तर लाखांपेक्षा अधिक बहिणींचा आशीर्वाद माझ्या भावाच्या पाठीशी. पत्नी प्रेरणाताई महिलांशी संवाद साधताना सांगतात, निलंगा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवल्या. ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवला. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आव्हान सौ प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित महिलांना करतात. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जनसन्मान पदयात्रा काढत मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गटनिहाय बूथ मेळावे घेतले. आज निलंगा विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आशीर्वाद प्रचार सभेच्या माध्यमातून निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी या तिन्ही तालुक्यातही जवळपास सर्वच गावांना भेटी झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याअगोदरपासूनच भेटीगाठींसोबतच आपल्या 5 वर्षांचा कार्य अहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दलची माहिती देत येत आहेत. त्यांच्या आशीर्वाद सभेला महिला, पुरुष आणि तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतोय. ते आपल्या भाषणात सांगतात, प्रत्येक उंबरठ्याचा विकास, मराठवाड्यात वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून शेती उद्योगाला शाश्वत पाणी, महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रगतीसाठी काम केलंय. मतदारसंघात विकास कामं करताना अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे उपक्रम आपण सातत्यानं राबवले आहेत. मतदारसंघातील महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेत त्यांना लाभ मिळवून दिलाय. भविष्यात स्त्री शिक्षणासाठी आपण काम करणार आहोत. काँग्रेसनं 60 वर्षात जेवढी कामं केली आहेत तेवढी कामं आपल्या शासनानं केवळ 10 वर्षात केली आहेत. अंबुलगा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असून स्पर्धा वाढल्यामुळे अधिकचा पैसा आज शेतकऱ्यांना मिळतोय. प्रत्येक गावाच्या विकासासाठी काम करणं हेच आपलं ध्येय असल्याचंही ते म्हणतात. व ही लढाई स्वाभिमानाची असून निलंगेकर विरुद्ध देशमुख आहे. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व महिला प्रचारात सरसवल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात भाजपमय वातावरण झाले. प्रचारात प्रचंड आघाडी घेतलीय.